इंडियन सोसायटी ऑफ कॉल्पोस्कोपी अँड सर्व्हायकल पॅथॉलॉजी कोल्हापूर स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र संघटनेच्या वतीनं गर्भाशय मुखाचा कॅन्सर आणि त्याला प्रतिबंधित करणारी साधनं म्हणजेच कॉल्पोस्कोपी यावरील 17व्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. 18 ते 20 एप्रिल दरम्यान हॉटेल सयाजीमध्ये ही परिषद होणार आहे. या अनुषंगानं 18 एप्रिल रोजी डॉक्टर DY पाटील हॉस्पिटलमध्ये कार्यशाळेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संघटनेच्या वतीनं देण्यात आली. या कार्यशाळेत कॉल्पोस्कोपीद्वारे करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया यांचं प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिलं जाणार आहे. सध्या स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचं प्रमाण वाढलंय. हा टाळण्यासाठी यावर लस उपलब्ध आहे. हा कॅन्सर होण्यापूर्वीच निदान करता येतं. याचे उपचार गर्भाशय न काढता करता येतात. हा कॅन्सर होऊ नये म्हणून मुली आणि स्त्रियांना प्रतिबंधात्मक लस दिली जाते. या सगळ्याचं प्रशिक्षण यामध्ये देण्यात येणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेला इंडियन सोसायटी ऑफ कॉल्पोस्कोपी अँड सर्व्हायकल पॅथॉलॉजीच्या अध्यक्षा डॉक्टर लीला दिगूमूर्ती, सचिव डॉक्टर पिनका वामसी, डॉक्टर श्वेता बालानी उपस्थित राहणार आहेत. शनिवारी या परिषदेचं उद्घाटन दिल्ली इथल्या एम्स हॉस्पिटलचे प्रमुख पद्मश्री डॉक्टर नीरजा भाटला यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुंबईतील डॉक्टर उषा सरैया, सोलापूरमधील डॉक्टर सुमन सरदेसाई यांची प्रमुख उपस्थिती आहे. या परिषदेत डॉक्टर विजय झुतशी, डॉक्टर सरिता श्यामसुंदर, डॉक्टर भाग्यलक्ष्मी नाईक यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेच्या निमित्तानं देवल क्लब इथल्या गोविंदराव टेंबे सभागृहात 9 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता परिसंवादाचं आयोजन करण्यात आलंय. या परिसंवादाला अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या महिलांना मार्गदर्शन करणार आहेत. पत्रकार परिषदेला संयोजक आणि अध्यक्षा डॉक्टर भारती अभ्यंकर, सचिव डॉक्टर बबन पाटील, डॉक्टर दीपाली पाटील यांच्यासह कोल्हापूर स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर मनीषी नागावकर, सचिव डॉक्टर रणजित किल्लेदार आदी उपस्थित होते.